न्यू ब्लॉग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर. हा पुढं अजून काय काय करायला लागलायस आता तू? आता योगा बीच खेळते आणि विरायचं ना चुली पण शिरा बनवायला लागली. चपाती घ्या. काय बनवते का? काय बनवते? भाकरी. तुला माहिती नाही का काय बनवते? हा ते आमच्या कोंबडी चिखलात खेळायला. चिखलात खेळायला लागलेत कोंबड्या सगळ्या. जसं मला आवडतं तसं. हा संचितला आवडते तसं खेळायला लागले ना. कशाची भाकरी बनवायला लागली? हा मक्याची बनवते. आमच्याकडे तर मक्याची लई भाकरी असते. पंढरपूर मक्याची भाकरी असते. इथे सगळे असते. मक्याच्या भाकऱ्या, बाजरीची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी, ज्वारीची भाकरी सगळे असतात आहे ना. आमच्याकडे. फक्त आमच्या गावाला फक्त ओनली वन, काय म्हणते त्याला, ओनली वन मक्याची भाकरी असते. अजून काय सुद्धा नाही. चपाती ती दोन्हीच असते. आणि त्याच्यातलं ना तुम्हाला एक सांगतो की मला नाही हे सगळं मला ना सगळ्या फ्रूट मधलं काय आवडतं सांगू का? चहा चपाती. फ्रूट मध्ये कुठं आलं ते? सगळ्यामध्ये आलतंय. फ्रूट मध्ये पण येते, फ्रुट्स मध्ये पण येते, बॅड फ्रूट मध्ये पण येते, छान फ्रूट मध्ये. ब्रेकफास्ट मध्ये मला चहा चपाती आवडते असं म्हणायचं ना. फ्रूट मध्ये कसं आली आली बघा. अन्वी दाखवतो त्या इकडं. कोण द्या माग सरक माग. काय खाते तू? चॉकी नाही. काय खाते सांग? नाही. लॉलीपॉप. काय 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 लॉलीपॉप म्हण बघू. हा ढकलायचं नाही आता मध्ये त्याचं. म्हण लॉलीपॉप. म्हण गाणे. अन्वी इकडे इकडे बघ इकडे. तुझं नाव काय ग? अन्वी नाव सांग तुझं. अन्वी सांग की. अन्वी तुझं नाव काय ग? हा अन्वी. हा सांग. अन्वी रोहन सांग ना. तर बघा अन्वी 2 वर्ष 1 महिन्याची आहे. आणि तिचं नाव आहे अन्वी रोहन बोचे. हा भोसले. अन्वी काय म्हणते ग? भोसले म्हण का अन्वी? हा बोचे. अन्वी रोहन. हा अरे लॉलीपॉप खा लॉलीपॉप म्हण की अन्वी. अन्वी रोहन. हा भोसले. काय म्हणायचं? आणि ही कोण आहे ग भाकरी करते ती? अन्वी. हे अन्वी ही भाकरी करते ती कोण आहे? भाकरी करते ती कोण आहे? माझी कोण आहे भाकरी करते ती? हा खाटो बसलेलं कोण आहे ते? खाट्यावर बसलेलं बाबा. महाग बसलेलं तुझ्या? मी तुझ्या महाग बसलेलं. दादा. आणि तू कोण आहे? तुझं नाव काय? अन्वी आहे तू. आणि मी कोण आहे का अन्वी? मी कोण आहे? तू आहे. आणि इथे बसलेलं पप्पा. आणि मम्मी कुठे आहे? आते. मग तुझं मला पूर्ण नाव एकदा सांग की. हा सांग अन्वी सांगते. अन्वी सांग. अन्वी नाही म्हणते सरक साईडला. सोड खाऊ दे तिला. खा. अन्वी रोहन बोचे. तसं बघू नको. बघायचं राहतं तर बाबा. तुला खायचं नाही तर घाण करू नको. हा तसं नाही करायचं. सगळीच खाणार आता. खायला लागलेत म्हणलं थोडं थोडं. सगळ्या पुरतं होईल. सगळ्यात नाही मला. असं थोडस चुक्क टाईप करायचं. करायला सांग म्हणा. सगळ्यांना पुरतं कर. तू खाणार आहे? सारी करायचंच आहे ते पण. संचित हे किती रुपयाचे आणलेत मोबाईल? 50 महागच आहेत पण आहे ना. 50 रुपयाचे असतील का एवढं? काय बोंबील आहे? ती नवीन टाईपचं बोंबील फ्राय करायला आले. नवीन टाईपचं बोंबील फ्राय. असलं बोंबील फ्राय जगातच कोणी खाल्लं नसते का? हा
कसं हे इथं बटाटा टोमॅटो कैरी करतो लई टेस्टी लागत होतं. बघू की आता कसं शिदे लागतं मारा जरा काय पाहिजे ते पकडते इकडे तवा हा आणि त्यात कैरी टाकतोय बटाटा टाकतोय टमाटर टाकतोय कच्चे कैरी लई चवीला लागतं. शहरात कैरी तर किती लेवल मध्ये कापली कैरी ही कैरी छोट्या आंबा आहे कलमी आंबा हे यात आंबटपणा खायचं नाही नाही झाडाचा तोडलाय त्याने. आणलेला आहे मी आणलेला तो आहे झाडाचा नाही आंबा हा कलमी आंबा आहे हा मी आणलेला थोडा आंबटपणा उठतो. आंबटपणा नाही त्याच्यात खाल्ला नाही तू हे बटाटा मटकीची डाळ कलमी आंबा आहे हा ना तोच आहे त्याने हेच केलं नाही उभा कांदा बारीक कट करून असा लालसर असा करपून घ्यायचा है ना. तेल जास्त झालं काय तर कांदा आता लालसर भाजला की त्याच्यामध्ये घातले टोमॅटो झाले की मग कैरी बटाटा आणि डाळ. तर ह्याच्यामध्ये टोमॅटो थांबते ना मला हे करायचं होतं काय झालं टोमॅटो नंतर बाकी सगळं टाकून थोडासा गरम मसाला हळद घालून मिक्स केले. हे काय अद्रक लसूणची पेस्ट विकतवाली. तर हे सगळं आता बोंबील पण घातले त्याच्यात आणि सगळं मिक्स केले. आता इथं आहे मटकीची डाळ पण टाकली हे पडल्या म्हटलं तर आबाळ कसं आले पिवळं कसं झालं आहे वर चंद्रमा आलाय की तर अंडा मसाला करायचा आहे तर त्याच्यासाठी अद्रक लसूण इथं कांदा खोबरं आणि त्यात आहे टोमॅटो. तर हे सगळं आता भाजून याचं वाटण तयार करायचं आहे आणि हे ह्याला थोडं होल्डवर ठेवलं ह्याला काढून आता नंतर हे मसाले झाले की डबल टाकून पाणी टाकायचं आहे. काय झालं काय हळदातलं कशाला सगळे टाकले झाले. किती आहेत 8 आहेत. बबड्या 2 खाईल आणवी 2 खाईल आणि 2 लागते ते. हां आणि आपण एक आपल्याला एक बी येत नाही. कसं काय 4 जण आपण छोटा खात नाही म्हणलाय. मी नाही खात. हां मग अशी केलेलं त्याला साईडला काढून ठेवलं होतं तर त्याच्यात पाणी घातले आणि इथं आहेत तर अंडी टर्फर त्याचं काढून ठेवले आणि चकुली करणार आहे आतमध्ये आता हे झाल्यावरच. काय झालं गेलं पिवळं झालेलं सगळं ते येलो छान संचित पडशील रे संचित कुठं. तर इथं आतमध्ये मी संचितला आणि आणवीला असं एक फ्राय केले. बाहेर चुलीवर वेळ व्हायला लागला सगळ्यांना नंबर लागेपर्यंत म्हणलं आता वेळ झाला आहे आणि चुलीवरच खायचं असते. भाऊ माझा आहे तर ते म्हणते नाही चुलीवरच करायचं आता. मम्मी म्हणते त्या आतमध्ये देऊ दे फोडणी तर नको म्हणायला लागल्या बाहेरच करायचं. त्यामुळे आता चकुली बनवणार आहे बाहेर तिचा व्हिडिओ काढणार आहे मी कशी बनवते बघू आपण. आणि हे पण झाले आता ऑलरेडी. आपला आता गॅस बंद करू आणि भात आहे तर भात आतमध्ये बनवतो झालं आहे तर ह्याला झाकून ठेवते आणि नंतर आता संचितला आणि आणवीला नंतर चारायचं. तर आता आम्ही जेवण करायला बसलो. हे बनवलेलं त्यांनी इथं चकुलींना ग्रेव्ही बनवली दाखवायची राहिली. संचितला जेवण चारत बसले होते आणि बाहेरची लाईट बंद केली किडे लागले त्यामुळे अंधार असा आहे. तर चला या तुम्ही सगळेजण जेवण करायला. किडे लागलेत ये रे